हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की मस्त मजेत असाल. तर श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ मी 2 दिवसाचा आहे, म्हणजे काल आणि परवाचा. तर इथे बघा, मी ना गावाला गेली, त्यानंतर गावावरून आल्यानंतर ना आमचे जे नातेवाईक होते त्यांच्या मुलीचा तिने मला ड्रेस कापड दिला होता. तिला आहे ना शॉर्ट कुर्ती शिवायची होती, तर तिची मी शॉर्ट कुर्ती शिवली इथे. आणि इथे बाहेर ना खूप पाऊस चालू होता आणि इथे बघा ढग किती काळोख आलेले आहे. आता आमच्या इथे मी मागे व्हिडिओमध्ये सांगितलं की पाऊस येऊन 2 वेळा आला, त्यानंतर पाऊसच आला नाही. तर नंतर इतका जोरात पाऊस चालू झाला, तर परवापासून जो पाऊस चालू झाला आहे तर बंद व्हायचं नावच घेत नाही आहे. आमच्या इकडे डायरेक्ट गडावर मोक्षचे पप्पा गेले आता परवाच्या दिवशी, तर तिथे डायरेक्ट रस्ताच कोसळला म्हणजे. तर ते तिथे गडावर गेले होते, रस्ता बंद झालेला होता. तर इथे बघा मोक्षू ना झोपेतून उठला आणि त्याला बाहेर कावळा दिसला, तर तो कावळा तो मला दाखवत होता की त्याला माहिती मम्मी व्हिडिओ काढते. तर त्याने ना, मी झोपून गेलेली होती, मला उठवलं आणि मम्मा मम्मा हे बघ हे बघ हे करत होता. तर ते बघितलं आणि त्याचा व्हिडिओ मी शूट केला. तर इथे बघा दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ. तर आम्ही ना काल मी जी बटाट्याची चटणी वगैरे दाखवते, मी काल दुपारी ना सगळ्यांना आम्हाला नाश्त्याला आहे ना बटाट्याचे पराठे आणि चटणी बनवली ती. तर मला पराठे काही आवडत नाही, मी चटणी आणि भाताची पोळी खात होती, कारण मला आहे ना त्याच्यासोबत कडक पोळी खायला खूप आवडतं. तर इथे बघा आजचं वातावरण किती, सकाळी सकाळी उठली आहे मी, 8 वाजले होते इथे. तर सगळ्यात आधी मी ना उठल्यानंतर डायरेक्ट गच्चीवर आली वरती. तरी वरती आल्यानंतर इतका छान व्ह्यू दिसत होता. मी व्हिडिओ काढत होती, त्याचा ब्राईटनेस कमी होता, मला वाटलं व्यवस्थित येतं आहे की नाही. तर इथे बघा झाडांना ना इथे मी म्हणजे सारखं कटिंग करून घेतली गुलाबाच्या झाडाची. तर इथे फुलं बघा किती छान आले, ते आधी पण आले, ते काढले गेले, तर हे नवीन आले. तर इथे माझ्या झाडाला आहे ना, इथे पानांना काय झालं काही समजत नाही, होल पडत चालले एकसारखे. आणि ते मोगऱ्याच्या झाडाला काही फुलं वगैरेच येत नाही. इथे बघा डोंगर वगैरे इतकं सुंदर दिसत होतं. हे कौलारू घरं, आपले इथे हायफाय घरं पण असले तरी त्यापेक्षा आहे ना आपले जुने जे घर असतात ना कौलारू, ते खूप सुंदर दिसतात. आणि इथे मी बिना आंघोळीचीच होते आज सकाळी सकाळी. ते ना सकाळचं हे वातावरण मला खूप आवडतं. असं दृश्य बघायला तर खूपच छान वाटतं मला. सकाळी सकाळी मी अशीच फेरफटका मारायला इथे वरती आलेली होती. फिरता फिरता मला इतके छान दिसत होतं, तर मी म्हणजे डायरेक्ट व्हिडिओज काढून घेतला. तर इथे बघा डोंगरावरती एकदम छान असं धुक्कळ आलेलं होतं, तर खूप सुंदर असं दिसत होतं झाड वगैरे. आणि हे कौलारू घरं तर मला खूप आवडतात. इथे बघा किती छान धुकं आलेलं होतं डोंगरावरती. आणि आज ना खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता, तो काय तर मी तुम्हाला पुढे सांगते. आणि त्या प्रॉब्लेममुळे मला खूप मजा आली. तर इथे बघा धुकं वगैरे बघून मला खूप भारी वाटलं. तर हे नवीन एकदा पूर्ण तुम्हाला शूट करून दाखवलं. हे खूप छान दिसत होतं सकाळी सकाळी, आणि थंडीमध्ये तर इतकं छान दिसतं ना. तर इथे बघा आमचे साहेब उठले आता, त्यांची हालचाल चालू झाली होती, पण उठतो का नाही ते आता बघावं लागेल. त्याची झोप सध्या खूप जास्त वाढून गेली, आता उशिरा उठायला लागला आहे. शाळेमध्ये पण अंगणवाडीत जात नाही जास्त. 8 वाजून गेले होते. तर आज ना आमचा गॅस संपलेला होता. मेन म्हणजे रात्रीपासूनच संपला होता. मी ना रात्री मोक्षचे पप्पा आले आणि आमच्या मोबाईलांना ना रेंज नव्हती. तर मग रेंज नसल्यामुळे ना मोक्षचे पप्पा आले रात्री 9 वाजता. त्यांनी मग आम्हाला गॅस वगैरे गेला, तर त्यांनी आम्हाला बाहेरूनच नाश्ता वगैरे आणला, तेच खाऊन घेतलं. रात्री काही पाऊस चालू असल्यामुळे चूल वगैरे काही पेटवली नाही, आणि सकाळी पण ते पेटवू देत नव्हते. सकाळी पण चहा वगैरे बाहेरून घेऊन येत होते. त्यांना म्हटलं नका, मी ना चूलच पेटवते, सगळ्यांना सकाळी सकाळी चहा लागते आमच्या इथे. तर नाही, ते चूल पेटवलं छान वरती. पण ते बोलले वरती नको पेटव, तू घरातच पेटव, किचनवरची शेगडी बाजूला करून घेईन, तिथे चूल पेटव. पण मी म्हटलं नको, एवढं पांढरं घर आहे ना, खराब होऊन जाईल. मी ऐकलं नाही. आणि इथे ना छान आभाळवरती एकदम सुंदर दिसत होतं. असं बघायला मला खूप आवडत होतं. आणि हे गावाकडचं हे आयुष्य खूप जगायला म्हणजे छान वाटतं. असं काही असल्यानंतर खूपच छान वाटतं. आणि आमच्या आई असं सांगत होत्या खाली, सगळे हसत होते, अशा याच्यामध्ये ना म्हणजे पाहुणे यायला पाहिजे, म्हणजे खूप मजा येईल, म्हणजे धावपळ होईल आमची सगळ्यांची. तर मोक्षूच्या पप्पांना सगळ्यांना आम्हाला सकाळी सकाळी चहा लागते. नाही, बाहेरची चहाने काही व्यवस्थित भेटत नाही, मला नाही आवडत बाहेरची चहा. तर मी ही चूल वगैरे पेटवली आणि इतकी छान चहा झाली होती चुल्यावरची, खरंच सांगते. म्हणजे ना
मेहनत खूप लागली चूल पेटवायला. मला काही जास्त येत नाही, पण मी आवड म्हणून करायची. मम्मीच्या इथे पण गेली होती मी गावाला. मम्मी घरी नसताना मी चुल्यावरच खिचडी बनवली होती. गॅस वगैरे होता तरी पण मी चुल्यावर बनवलं होतं. मला खूप आवडली होती आणि मम्मीला पण आवडली होती चुल्यावरची खिचडी. पण ना मी चूल पेटवायला जाते ना, प्रत्येक वेळेस मी काही ना काही चटका लावून घेते. तर ह्या वेळेस पण तसंच झालं. मी बोटाला चटका लावून घेतला. मला तेव्हा कळालं नाही, पण नंतर जेव्हा मी खाली आली दुपारच्या वेळेला खूप त्रास होत होता मला. इथे कावळा बसलेला होता, त्याला पण चहा प्यायची होती वाटतं. तर तो वरती बसलेला होता, त्याला मी हाकललं. म्हटलं इथे दूध वगैरे सगळं उघडंच पडलं, त्याच्यामध्ये घाण वगैरे नको पडायला. तर म्हणून इथे बघा हे ना छान अशी चहा होत होती माझी, उकळायला आली होती. आणि आजची चहा इतकी छान झाली होती, खूप छान. आणि मी ना चहा बंद केली, मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होता तरी पण. तर आजची चहा मोक्षचे पप्पा सांगतात खूप छान झाली. तर त्या चहा बघून माझ्या तोंडालाच पाणी आलं. मी परत चहा घ्यायला सुरुवात करून दिली. मग नाहीतर असं पण मी चहा बंद करून दूध घेत होते. आता 2-3 दिवसापासून मी दवाखान्यातून आले ना, तर डॉक्टरांनी सांगितलं माझं पोटदुखी वगैरे पण होत होतं, म्हणजे खूपच प्रॉब्लेम होत होता. तर त्यांनी सांगितलं जड वगैरे पण काही उचलत नको जाऊ आणि ना चहा वगैरे पण बंद करावा लागेल आणि मसाल्याच्या भाज्या पण बंद कराव्या लागतील. तर इथे ना चूल विजून गेलं टायमावर आणि मोक्षचे पप्पांनी आले आणि मग त्यांनी नंतर मला परत पेटवून दिलं. पहिले मी पेटवलं, नंतर त्यांनी पेटवून दिलं. इथे आमच्या साहेबांची आंघोळ वगैरे झाली, छान कपडे वगैरे घालून दिले. इथे नॅपकिन लावून दिलं. लहानपणी आम्हाला आमची मम्मी लावायची, तसंच मी त्याला लावून दिलं नोज वगैरे पुसण्यासाठी. तर त्याची छान सॉक्स वगैरे घालून छान तयारी करून दिली. त्यानंतर मोक्षचे पप्पा आहे ना आले मस्त छान सिलेंडर वगैरे घेऊन. इथे माझं आहे ना आंघोळ वगैरे झाली. तर आंघोळ वगैरे झाल्यानंतर लगेच कपडे वगैरे भिजवून लगेच मोक्ष आता बाहेर होता तोपर्यंत इथे कपडे वगैरे छान धुवून घेतला आणि इथे मस्तपैकी ट्रायपॉड लावून दिला आणि छान व्हिडिओ शूट करून घेतला. हा पण कालचे कपडे बाहेर सुकत होते, पण हे आज मला घरातच ठेवावं लागेल, कारण कालचे कपडे सुकले का थोडे मग ते घरात घ्यावं लागतील आणि हे बाहेर टाकावं लागतील. त्यामुळे ना आजचे कपडे धुवून पण काही वाळत नव्हते, कपडेच वाळत नाही. पण हे ना पाऊस पडतोय त्यामुळे कपडे वाळत नाही, पण पाऊस पडणं पण तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, कपडे काही सुकून जातील, पण पाऊस पडणं खूप महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांसाठी तर जास्त महत्त्वाचं आहे. तर खूप छान वाटते पाऊस आल्यापासून. खूप सुंदर असं ग्रीन झालेलं आहे पूर्ण, झाडं वगैरे एकदम सुंदर. गावाकडचा व्ह्यू खूप छान झालेला आहे. आणि इकडे ना पावसाळ्यामध्ये आमच्या इकडे जास्त लोक, मुंबईकडचे लोक खूप फिरायला येतात. खूप छान वाटतं आणि फिरण्यासारखं खूप सुंदर असं मुल्लेर किल्ला आहे आमच्या इथे. तर ते खूप छान वाटतं इकडे आल्यानंतर, मला खूप आवडतं इकडे. तर तसं जाता इथे म्हटलं चला पटकन तो बाहेर येतोपर्यंत काम वगैरे आवरून घेऊ, कारण पावसाळ्यामध्ये ना घरात जास्त घाण होते, मला आवडत नाही. असं दमट वातावरण असतं घरामध्ये, ते काही जास्त चालत नाही. त्यामुळे म्हटलं आता पटकन आवरून घेऊन फरची वगैरे सगळंच पुसून घेतलं, पण ते काही शूट केलं नाही. एवढं इथेच शूट केलं आणि बाकीचा व्हिडिओ म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाकीचं मी शूट केलेलं आहे. तर इथे पटापट कपडे धुवून घेते. जास्त नव्हते आज कपडे, थोडेसेच होते. इथे बाथरूम वगैरे लगेच धुवून घेते म्हटलं मी. तर इथे ना मध्ये मध्ये हा जो आवाज येतो तो मी मोक्षला झोका देते, त्याला झोपवते. सकाळी सकाळी नळाचं पाणी आलेलं आहे आमच्या इथे, तर मग व्हॉईस ओव्हर करताना ना त्याचा म्हणजे आवाज नको व्हायला म्हणून त्याला झोपवून दिलं. आणि असा पण तो झोपूनच आलेला होता, त्या झोक्याचा आवाज येतोय हा. आणि इथे पण सकाळी सकाळी म्हणजे आजची तारीख 5 जुलै आहे. हा 4 जुलै आणि 3 जुलैचा म्हणजे 2 दिवसाचा हा व्हिडिओ आहे. आणि आज 5 जुलै आहे, तर आजचा हा व्हिडिओ मी व्हॉईस ओव्हर करते आहे. हा तुम्हाला उद्या बघायला भेटेल. तर असा होता माझा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि चुलीवरची चहा कशी वाटली माझी ती पण नक्की कमेंट करून सांगा, कारण ना खूप मला मोक्षचे पप्पा बोलले तुझ्याकडून नाही चूल पेटणार आणि तुझ्याकडून होणार नाही, पण आज पण मी त्यांना तेच करून दाखवलं. मला असं माझ्या बाबतीत तरी असं असतं की जे कोणी बोलतं ते होणार नाही ते करायला मला जास्त आवडतं. आणि मी शेवटी त्यांना चहा करूनच पिली. पण नंतर गॅस वगैरे आल्यानंतर मग आम्ही गॅसवरच स्वयंपाक वगैरे केला. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.